हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण खूप एका महत्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांना सोन्याचे पिंजरे ठेवू नका. आता काही ठिकाणी का नाही, आपली मुलं बाळं खूप काळजी घेतात. हो, तुम्ही रिटायर झालात, आता तुम्ही हळू, तुम्ही चालू नका, हे करू नका, तो करू नका. अगदी म्हणून म्हणते मी, पिंजरा तो सोन्याचा असला तर पिंजराच. त्यामुळे सोन्याचे पिंजरे ठेवू नका. मग ते आपणही कसं राहावं किंवा तेही काय करावं आपल्यासाठी. हे बघा, त्यांचं आपल्यावर प्रेम आहे, आपलं केअर करतात. म्हणजे असं नाहीये आपण काही काम करू नये, बसून राहिलं, आराम केलं तर प्रेम नाही. म्हणजे असंही नाहीये सारखं कामालाच लावायचं त्यांना, तर पण नाहीये. बरोबर, आपल्याला झेपेल एवढा, आपला दिवस छान जातो एवढं आपल्याला काम करायला सोडायला पाहिजे. नाही ते काही ठिकाणी मी बघितलंय बरं का, पुरुषांना पण, बाबा नको नको, तुम्हाला होणार नाही, मी आणून देतो, मी हे करतो, मी तर करतो. बायकांना सुद्धा, अहो स्वयंपाकघराच्या कट्ट्यावर सुद्धा येऊ देत नाही. आई नका, मी बसते, नको तुम्ही नका करू, तुम्ही आराम करा, तुम्ही बसा. हे पण योग्य नाहीये. का? म्हणजे हे बघा, आपण काही काम करत असलो का नाही, आपले हात पाय शरीर सगळं हलते, म्हणजे मूवमेंट्स चालू असतात. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. हालचाल अतिशय महत्वाची आहे. अगदी एवढंसं जायचं असलं तरी नाही, ड्रायव्हर सोडेल तुम्हाला, कशाला 2 पावलं आपण चालत जाऊ शकतो, तिथे आपण चालत जायला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. आणि बिझी असणं खूप महत्वाचं आहे मानसिक आरोग्यासाठी. म्हणजे काही आपल्याला नवीन ज्ञान मिळवायचं असलं, त्या वयात झालं नाही करायला. आता आपल्याकडे भरपूर वेळाची वेळ आहे. आणि एक मी तुम्हाला सांगू का, कुठल्याही गोष्ट, टेक्नॉलॉजी असू देत, काही असू देत, आत्ता आपण 60-70चे पुढे पण योग्य पटकन आपल्याला आत्मसात करू शकतो. का? म्हणजे आता आपल्याला कुठलंही टेन्शन नाहीये. तर आपण शिकताना अगदी टेन्शन शिवाय, लहानपणी काय असतं, ह्याच्यामुळे मला प्रमोशन मिळायला पाहिजे म्हणून मला हे करायला पाहिजे, असं काहीतरी. आता आपल्याला काय नाहीये आणि वेळ आपल्याकडे भरपूर असतो. त्यामुळे आता आपण कुठल्याही आपली इच्छा असली की ती गोष्ट आत्मसात करायला पाहिजे, म्हणजे आपण बिझी राहतो. आणि एक मला म्हणायचं आहे, कित्येक वेळा का नाही, कितीतरी सिनियर्स मी बघितलेत, अहो अजूनही ते रिटायर झाले तरी काय तर करतात आणि फायनान्शियली कुटुंबाला हेल्प करतात. आता परवाच आमच्याकडे एक माणूस आला होता, काहीतरी मागवलेलं होतं ऑनलाईन, तर द्यायला अगदी छान होता माणूस, बघायला 60-65चा असेल. व्यवस्थित बोलला, अमुक केला. मग असं बोलताना तो म्हणाला, मी पण अमुक ऑफिसमध्ये कामाला होतो, रिटायर झालोय आता, मुलं बाहेर असतात, मी आणि बायको दोघांची इथे असतो, मग काय करायचं म्हणून सकाळी 1-2 तास मी हे काम करतो. म्हणजे बघा, लोक भेटतात, मला बोलायला बरं वाटते, म्हणजे असं करणार आहेत. एवढंच का, आमच्या इथे समोर शंकराचं देऊळ आहे, ते देवळात का नाही प्रत्येक सोमवार बेल आणि फुलं बिलं विकायला एक माणूस बसलेला असतो. तो पण असंच रिटायर्ड आहे. तो म्हणतो, हे देवाचं काम पण होते, पुण्याचं काम पण होते आणि मला पण 4 पैसे मिळतात. म्हणजे असं रिटायरमेंट नंतरही कोणाला काही करायचं असलं तरी, नको बाबा आता करू नका, तुम्ही आयुष्यभर मिळवले अमुक, असं करू नका.
का म्हणजे ते मिळवत असले का नाही त्यांना एक कॉन्फिडन्स येते, हां मी करू शकतो म्हणून. त्यामुळे त्यांना बिलकुल तुम्ही नेगेटिव्ह हे करायचं नाही, करू नका, आता काय गरज आहे, अमुक आहे. गरज म्हणजे फक्त पैशाची गरज नसते, मानसिक आरोग्याची पण गरज असते. आपण बिझी असलो, आपण कोणाला तरी उपयोगी पडतो म्हटल्यावर माणूस मानसिकरित्या एकदम तरतरीत ठणठणीत राहतो. आणि घरातले काही जबाबदाऱ्या म्हणा किंवा रेस्पॉन्सिबिलिटीज म्हणा किंवा डिसिशन मेकिंग हे सुद्धा तुम्ही मोठ्यांना सोडायला पाहिजे. कित्येक घरात आहे अजूनही, पगार आणल्यावर आईच्या हातात किंवा बाबांच्या हातात देतात, मग लागेल तसं विचारून घेतात, म्हणजे हे एक मान द्यायचा असतो. किंवा आमच्याकडे मिरजेला का नाही बरेच दुकानात मी बघितले, दुकानात का नाही कॅश घ्यायला सिनियर माणसाचे बसतात, एक ते वडील असतात किंवा आई असते आणि मुलं सामान काढून द्यायचं, बांधून द्यायचं, कामगार पण असतात त्याच्याबरोबर, मुलं ती कामं करतात. आणि आपल्या आई वडिलांना ते म्हणजे कसं त्यांना मान पण दिलेलं होतं, एक माणसाचं हे पण वाचते आणि आपलेच आई बाबा म्हटल्यावर ते व्यवस्थित करतात आणि पैशाचा वगैरे हिशोब ठेवल्यावर त्यांचं मानसिक आरोग्य पण व्यवस्थित राहते. त्यामुळे त्यांना सारखं असं सोन्याचे पिंजरेमध्ये ठेवू नका, आम्हाला हो करू नका, तुम्हाला हे नको तर नको, नाही असं करू नका. आणि मेन म्हणजे त्यांना का नाही इन्सल्ट करू नका. किती तरी ठिकाणी अहो तुम्हाला काय कळते, तुमचं काळ वेगळा, आता असं नाही आहे, आई तू बोलत जाऊ नकोस, तुला काही कळत नाही, असं बिलकुल म्हणायचं नाही, बिलकुल म्हणायचं नाही. हे बघा, त्यांना तुम्ही व्यवस्थितपणे ट्रीट केलात का नाही त्यांना पण बरं वाटते आणि ते पण खूप मदत करत असतात. त्यांना पण किंवा पारंपरिक डिशेस लेडीज असल्या कितीतरी आता त्या विसरल्या गेल्यात असल्या डिशेस त्यांना येतात, त्यांच्याकडनं हे आपण नवीन काहीतरी शिकू शकतो. त्याच्याशिवाय का नाही स्पिरिच्युअल स्टोरीज, आता लहान मुलांना नातवंडांना रामायण महाभारत ह्या गोष्टी वगैरे सांगायचं, मनाचे श्लोक म्हणा किंवा असं काही रामरक्षा म्हणा, शिवलीलामृत म्हणा. पहिल्या लोकांना सगळं पाठ आहे, त्यामुळे मुलांना हे ते करू शकतात आणि त्यांना हे करायला आपण सोडायला पाहिजे. नाही ते बाबा तुम्ही काही करू नका, तुम्ही आता आराम करा. आता का मुलांना वाटतंय आपण आता भरपूर पगार मिळतो, लाखांना पगार असतो. पूर्वीचे काळी पगार तसे कमी होते कंपॅरेटिव्ह, नो डाऊट, पण ते लोकांनी जास्त आत्ताच्या पिढीपेक्षा जास्त बाजूला ठेवलेला आहे. ती गोष्ट वेगळी, ती काही मला इथे बोलायची नाहीये. पण त्यामुळे त्यांना योग्य तो मान द्या. काही निर्णय घ्यायचे असले तर त्यांना विचारा, बाबा किंवा आई असं असं करू का, बघा त्यांना किती बरं वाटते. त्यामुळे आपण दोन्ही बाजूना मी म्हणते, म्हणजे योग्य तर त्यांना तुम्ही रेस्पेक्ट द्यायला पाहिजे. आणि ते पण आता रिटायर झाले, आता आराम करायचं म्हणजे झोपून राहायचं, लोळत राहायचं, फक्त टीव्ही बघत बसायचं नाही, असं नाही करायचं. आपण पण ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. नो डाऊट आपल्याला सगळ्या गोष्टीला आता पैसे पाहिजेत असं नाहीये. त्यामुळे आपल्याला जे काही आवडते किंवा आपण लोकाला जे काही देऊ शकतो तर आपण शक्य एवढं देत जायला पाहिजे. काय होते म्हणजे देण्यानं आपलं पण वाटते ज्ञान, त्याच्याशिवाय दुसऱ्याला पण काहीतरी त्यातनं मिळते आणि आनंद तरी सर्वांना मिळतो. आणि घरातले प्रत्येक व्यक्ती
आनंदी असली, सुखी असली की सर्वांना सुख मिळते. त्यामुळे ज्येष्ठांना पण त्यांचा मान द्या. त्यांना नुसतं सोन्याचे पिंजऱ्यात ठेवू नका, ॲक्टिव्ह राहू देत ते. एवढं आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. हॅव ए गुड डे.